सुरुवातीपासून सांगायला गेलं तर 18 जानेवारी 2026ला विश्रामबाग पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही 11/26 हा गुन्हा असा दाखल केला होता। हा गुन्हा दाखल झाल्याच आम्ही आमची तपास पथकला या गुन्ह्याच्या डिटेक्शनसाठी लावलं होतं। डिटेक्शनमध्ये तपास पथकांनी संशयित जे आरोपी होते त्यांना शोधून काढलं। शोधून काढल्यानंतर मग आमचे जे गोपनीय बातमीदार होते त्यांच्याकडनं आम्ही त्यांची वेराबोट्स काढले। वेराबोट्स काढल्यानंतर माहिती मिळाली की हे जे आरोपी आहे हे पुन्हा म्हणजे पूर्ण भारतामध्ये फिरणारा हा गिरोह आहे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे घरफोड्या, चोऱ्या, डकैत्या अशा प्रकारे हे काम करत असतात। जेव्हा ते पुण्याला त्यांचा पाठलाग आम्ही ठेवलाच होता, पण जेव्हा ते पुण्यामध्ये आले एक सापळा रचून 23 फेब्रुवारी या दिनांकी आम्ही त्यांना सापळा रचून त्यांना पकडल्यानंतर आम्ही त्यांची अटक केली। अटक केल्यानंतर त्यांना माननीय कोर्टासमोर हजर केलं। कोर्टाकडनं जेव्हा आम्हाला 9 दिवसाची PC मिळाली तिथून पुढील तपास आम्ही सुरू केला। त्याच वेळी त्यांच्याकडे विचारपूस करताना त्यांच्याकडे त्यांच्या ज्या लॉजवर ते थांबत होते त्या लॉजमध्येच त्यांच्याकडनं आम्हाला 32 तोळे व 125 ग्राम अशी 32 तोळे सोनं आणि 125 ग्राम चांदी असं त्यांच्याकडनं लॉजमध्येच मिळालं। बाकी तपासासाठी त्यांना आम्ही दिल्लीमध्ये घेऊन गेलो, उत्तर प्रदेशमध्ये घेऊन गेलो, वेगळ्या ठिकाणी तिकडच्या स्थानिक अधिकारी जे लोकल SPs DCPs आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट लेटर्स पण दिले, त्यांना आम्ही मदत मागितली त्यांच्या लोकल पोलिसांच्या मदतीने। बाकी त्यांनी कोणत्या सोनाराकडे हे चोरीचं सामान वगैरे ठेवलं होतं ते सगळं आम्ही फाइंड आउट केलं। या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये आम्हाला हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। आरोपींचे नाव आहे आकाश सुभाष, जो 23 वर्षाचा आहे, हा राहणारा दिल्लीमधला आहे। दुसरा जितेंद्र चतुर्वेदी आहे, 32 वर्षाचा आहे, हा पण राहणारा दिल्लीमधला आहे। हे दोघं आरोपी उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी गुन्हे करत असतात। यांच्यावर हे सगळे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। जर आकाश सुभाष याचं जर म्हटलं, याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये 302 मर्डरचा गुन्हा आहे, 34 म्हणजे त्यासोबत 6 आरोपी पण आहेत।